आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील आहेत. तरी तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये जे पत्र दाखवलं की दैनिक खबरदार पुढारी जे आहे त्यांनी एक वर्षापूर्वी बातमी प्रसारित केली होती, त्यावरती राज्य महिला आयोगाने त्यांना खुलासा मागितला. नक्की राज्य महिला आयोगाने खुलासा कशा संदर्भात तेच कळायला तयार नाहीये. ज्या बंधुबाबाविषयी बातमी आली त्या पत्रकारावर आयोगाने खुलासा मागण्याचा काय संबंध आहे? उलट तुम्ही त्या बातमीची दखल घेऊन तिथे असं काही गैरप्रकार घडतोय का त्याची चौकशी लावणं गरजेचं होतं. ती जर चौकशी 2025 ला लावली असती तर आता एवढ्या महिला बळी पडल्या नसत्या. याचाच अर्थ बंधुबाबाने राज्य महिला आयोगाच्या पदाचा वापर करून महिलांवर अत्याचार केलेला आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये बंधुबाबाला कोण पाठीशी घालत होतं? म्हणजे 1 वर्षापूर्वी जर एका स्थानिक वर्तमानपत्रामध्ये बातमी येते, त्याला राज्य महिला आयोग जाब विचारतंय, 1 वर्षभर हे सगळे प्रकरण दडपलं जातं. आता 58 व्हिडिओ जे आहेत ते बाहेर येतात. कोण याला पाठीशी घालत? समोर तुमच्या खुद्द राज्य महिला आयोग पाठीशी घालताना दिसतंय. वर्षापूर्वीचं जे पत्र आहे ते पत्र तुम्ही का मागितलं त्यांना? का माफीनामा मागितला त्यांचा, त्या खबरदार पुढारींचा? काय संबंध होता तुमचा? तुम्ही संविधानिक पदावर राज्य महिला आयोगाच्या पदावर का बसलेला आहात की ज्या महिलांवर अन्याय होईल त्यांना तातडीने न्याय मिळणे, त्यांची सुरक्षता सक्षमता व्यवस्थित राहिली पाहिजे, त्यांच्याकडे जाऊन ते तुम्ही गुन्हे जर दाखल होत नसतील तर गुन्हा दाखल करायला पाहिजे. इथे राज्य महिला आयोग उलटं काम करते. ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय तर म्हणजे जे आरोपी आहेत त्यांच्या बाजूनी आयोग भांडतोय, त्यांच्या बाजूनी खुलासा मागतोय. हा पदाचा गैरवापर नाहीये का? बरं, हा काय आम्ही उठलो की सुटला आरोप नाही करतो. त्यांनी लगेच ट्विट केलं की या सगळ्या प्रकरणाशी माझा तपास यंत्रणांवरती विश्वास आहे, पोलिसांवरती माझा विश्वास आहे, धार्मिक ट्रस्ट जे आहेत किंवा अशोक खरातच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मला काही माहिती नाही. अहो, मी म्हणते अशोक खरातचं वैयक्तिक आयुष्य नको माहिती असू दे, पण ज्या ट्रस्टवर तुम्ही जाताय तो ट्रस्ट महिलांवर अन्याय अत्याचार करतोय याची माहिती तुम्हाला नाही. आणि पोलिसांवर तुम्ही विश्वास म्हणताय कारण का तुम्ही पोलिसांसोबत बसून इन्व्हेस्टिगेशन मध्ये फेरफार करता. संपदा मुंडे प्रकरण आहे, वैष्णवी हगवणे प्रकरण आहे. ज्या राज्य महिला आयोगाच्या पदावर बसल्यात त्यांना जर कायद्याची चौकट माहित नाही, कायदा माहित नाही, आपली कर्तव्य माहित नाही, ती लोक जर पीडिताला मदत करण्याऐवजी गुन्हेगारांना जर मदत करत असेल तर त्यांना पदावर बसण्याचा अधिकार आहे का? तर नाही. त्याच्यामुळे स्थानिक वर्तमानपत्रामध्ये ज्यावेळी बातमी प्रसिद्ध झाली त्यावेळेस स्थानिक पोलिसांनी चौकशी करणं गरजेचं होतं का? कारण संविधानिक पदावरती बसलेल्या अध्यक्षा त्या संस्थेवरती ट्रस्टी आहेत. जर अशा पद्धतीनं महिलांवरती अन्याय अत्याचार होत असतील तर स्थानिक पोलिसांना निदानाची माहिती तरी हवी होती. स्थानिक पोलिसांकडे त्यावेळी कुठला अर्ज गेला होता का? तक्रार गेली होती का? तर पोलीस चौकशी करणार. पोलिसांचा रोल त्यांच्याकडे तक्रार आल्यानंतर होतो. जसं या महिलेने तक्रार दाखल केल्यावर त्याला अटक करण्यात आली बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये आणि 58 व्हिडिओ आहेत. तुमच्या लक्षात येत नाही की असे गुन्हेगार समाजात असतात, परंतु त्याला पाठबळ देणारं जर राज्य महिला आयोग असेल तर याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव अजून काय? काय महाराष्ट्राचं दुर्दैव? तातडीने त्यांनी पाय उतार व्हायला पाहिजे. आणि काय सांगतात की मी धार्मिक याच्यावर गेलो, आम्ही पण धार्मिक आहोत, आम्ही पण आई जगदंबाला नतमस्तक होतो, परंतु आम्ही तिथल्या पुजाऱ्याला बायका आणून देत नाही की हे घे बाबा तू बायकांवर अत्याचार कर, अन्याय कर, आम्ही राजकारणात आहोत, आम्ही तुला सपोर्ट करतो म्हणून. असं नाही चालत. जर यांना ती तळमळ असती, त्यांना त्या पदाची गरिमा असती तर ज्यावेळी या पुढारी वृत्तपत्राने खबरदार पुढारी वृत्तपत्राने बातमी दिली त्यांनी तातडीने त्या खरातावर ऍक्शन केली असती. मग आम्ही समजू शकलो असतो की त्यांच्या सोबत राहून त्यांनी त्यांच्याशी चुकी अशोक खरातची कृत्य अगदी माणुसकीला काळीमा म्हणजे खरं तर संतापजनक आहेत. तो स्वतःचा मूत्र जो आहे तो पाचतानाचा व्हिडिओ पाहायला मिळतोय. इतका किळसवाना सगळा प्रकार होतोय. तिथं महत्वाच्या राजकीय पदावरती बसलेल्या व्यक्ती जातात, त्यांचं पाद्यपूजन जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात. अशोक खरातवरती काय कारवाई व्हावी? म्हणजे की महिलांचं लैंगिक शोषण केलं, त्याच्या पुढे जाऊन तो स्वतःचा मूत्र जो आहे तो महिलांना पाचताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय. एवढं केलं कुठल्या प्रकारची शिक्षा अशोक खरातला व्हायला? अशोक खरातवर पहिल्यांदा बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. 58 व्हिडिओ आले आहे. महिलांवर अत्याचार करणे, अन्याय करणे, रेप करणे या कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्यानंतर बंधू बाबा जी काही आपला जादूटोणा विरोधी कायदा आहे त्याच्या विरोधात त्याच्या अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि मुळामध्ये त्याला जे काही त्यांनी मूत्रबित्र पाजण्याचं धाडस केले ना ते फक्त त्याच्या ट्रस्टवर आणि त्याचे संबंध राज्य महिला आयोगाशी आहेत म्हणून केलेलं आहे. अन्यथा एकाही बंधू बाबाची हिम्मत
होत नाही. आपले कायदे कडक आहेत, पण तुम्हाला माहिती असून तुम्ही त्या ट्रस्टवर थांबला, माहिती असून तुम्ही त्याला अभय दिलं, त्याच्यामुळे 58 महिलांना त्या अत्याचाराला बळी पडावं लागलं. याची संपूर्णतः जबाबदारी चाकणकरांवरती पण गुन्हा दाखल करण्याची 100%, कारण का त्या ट्रस्टवर आहेत. त्यांच्यावर रुपाली चाकणकर सह इतर जे ट्रस्टी आहेत त्यांच्यावरही गुन्हा दाखल. एकतर गुन्हा हा दाखल होणं गरजेचं आहे की शोषण करणे, बलात्कार करणे प्लस जादूटोना अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर सुनेत्रा वहिनींनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा का पक्षाच्या प्रमुख म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करताय, आज अजितदादा असते तर काय केलं असतं? आज अजितदादा असते तर तातडीने त्यांना पदावरनं हटवलं असतं. या आधीच त्यांना राजीनामा द्यायला सांगितला होता, त्यावेळी नाही झाला. ठीक आहे, कारण का त्यांनी आतापर्यंत कर्तव्यात अनेक वेळा कसूर केलेली आहे. सुनेत्रा वहिनी सुद्धा सक्षम उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांचा राजीनामा महाराष्ट्रातील महिलांसाठी नक्कीच घेतील. पाहतो की सुनेत्रा वहिनी जे आहेत ते राज्यातील महिलांसाठी राजीनामा घेतील अशी प्रतिक्रिया रुपाली पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.